इकडे राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। विदर्भाला न्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनतेच्या विकासासाठी हे अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं बावनकुळे म्हणाले। मात्र विरोधकांनी ईव्हीएमवरून घातलेल्या गोंधळावर बावनकुळेंनी निशाणा साधला। विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याचा त्यांनी सल्ला दिला। विदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे। नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री महोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल। त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल। आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करत आहे, जनादेशाला डावलतात आहे। जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे।